व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण 12वी आर्ट्स नंतर काय याचा आपण संपूर्ण चार्ट टाकला आहे, ते नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही 12वी आर्ट्स पास झाला आहात का आणि आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडला आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत आर्ट्स नंतर काय बेस्ट कोर्स अगदी सोप्या भाषेमध्ये. सर्वात आधी येतो तो म्हणजे BA बॅचलर ऑफ आर्ट. हा सगळ्यात पॉप्युलर कोर्स आहे. यामध्ये हिस्ट्री, पॉलिटिक्स, सायन्स, जोग्राफी, मराठी, इंग्लिशमध्ये असे सब्जेक्ट असतात. BA केल्यामुळे तुम्ही MPSC, UPSC, पोलीस, टीचर अशा फील्डमध्ये जाऊ शकता. जर्नलिझम MASS कम्युनिकेशन. जर तुम्हाला न्यूज, यूट्यूब, कॅमेरा किंवा तुम्हाला ॲक्टर बनायचं असेल तर हा कोर्स खूप चांगला आहे. फॅशन डिझायनिंग, ड्रॉइंग, डिझायनिंग किंवा क्रिएटिव्ह काम आवडत असेल तुम्ही ह्या फील्डमध्ये बेस्ट आहात. कम्प्युटर आणि डिजिटल कोर्स. आजच्या काळात स्किल खूप इम्पॉर्टंट झाले आहे. ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, डिजिटल मार्केटिंग, वेब डिझायनिंग, AI टूल, यूट्यूब एडिटिंग हे कोर्स तुम्ही करून मोबाईलवरून शिकू शकता आणि सुरू चालू करू शकता. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स. कुकिंग, हॉटेल किंवा मॅनेजमेंट फील्ड आवडत असेल तर हा कोर्स खूप चांगला आहे. त्यानंतर आहे ट्रॅव्हल टुरिझम. ट्रॅव्हल आणि नवीन ठिकाणी पाहायला आवडत असतील तर हे फील्ड फ्युचरमध्ये खूप ग्रोथ करणार आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचं करिअर घडवू शकता. त्यानंतर लॉ, LLB. 12वी नंतर पुढचे 5 वर्ष लॉ कोर्स करता येतो. पुढे ॲडव्होकेट किंवा वकील बनण्यास संधी मिळते. गव्हर्मेंट एक्झाम प्रिपरेशन. आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट जॉबचे खूप ऑप्शन असतात. MPSC, UPSC, पोलीस भरती, रेल्वे, बँकिंग, तलाठी, ग्रामसेवक व इत्यादी. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे फक्त डिग्री करून थांबू नका, सोबत एखादी स्किल शिका, कारण फ्युचरमध्ये स्किल असणारी डिमांड जास्त राहणार आहे. तर तुम्ही असं बेस्ट कॉम्बो करा तुमच्यासाठी. BA सोबत तुम्हाला काय करायचं ते तुम्ही निश्चय करा, जसे की BA व्हिडिओ एडिटिंग, BA डिजिटल मार्केटिंग, BA प्लस यूट्यूब. हे कॉम्बिनेशन फ्युचरमध्ये खूप पॉवरफुल ठरतील. तर मित्रांनो, तुम्हाला कोणता कोर्स आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्मार्ट मराठीसाठी तर मित्रांनो, तुम्हाला कोणता कोर्स आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्मार्ट माहितीसाठी स्मार्ट मराठी 05 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.